नमस्कार मित्रांनो. आता आपण बघूया की डिजिटल प्रोडक्ट म्हणजे काय. तर डिजिटल प्रोडक्ट म्हणजे काय आपण बघण्याआधी आपल्याला जे मी काल तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या त्या सगळ्या गोष्टींवर आपण आज व्हिडिओ बनवतो आहे, जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी सगळ्या समजतील. तर डिजिटल प्रोडक्ट म्हणजे असे कोणतेही प्रोडक्ट किंवा उत्पादन किंवा प्रोडक्ट जे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात तयार केले जाते त्याला किंवा विक्री केले जाते आणि किंवा वापरले जाते त्याला आपण डिजिटल प्रोडक्ट असं संबोधू शकतो. आता ते सेवा स्वरूपात म्हणजे सर्व्हिस स्वरूपातही येऊ शकते. आणि सगळ्यात प्रामुख्याने डिजिटल प्रोडक्ट हे प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक स्वरूपात म्हणजेच कॉम्प्युटर असेल, आपल्या मोबाईलच्या माध्यमातून असेल किंवा लॅपटॉपच्या माध्यमातून असेल, जे काही केलं जातं त्यालाच आपण डिजिटल प्रोडक्ट म्हणतो. मग ते वेबसाईट्स असतील, त्याचबरोबर आपल्याला ते सॉफ्टवेअर असतील, ई बुक्स असतील, असे सगळ्यांना आपण डिजिटल प्रोडक्ट असे संबोधू शकतो. आता हे डिजिटल प्रोडक्ट जर तुम्हाला तयार करायचं असेल तर ते तुम्ही कशा प्रकारे तयार करू शकता. तर त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या टूल्सचा वापर करू शकता. तर जसे की मी तुम्हाला एक सांगितलेलं की तुम्ही रिसर्च कसं करायचं. आणि तर रिसर्च कसं करायचं तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुगलवर जायचं आहे. गुगलवर गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला फेसबुक ॲड्स लायब्ररी टाईप करायचं आहे. फेसबुक ॲड्स लायब्ररी. फेसबुक ॲड्स लायब्ररी टाईप केल्यानंतर तुम्हाला ती लिंकवर क्लिक करून त्या ठिकाणी ॲड्स लायब्ररी येईल आणि तुम्हाला जो कीवर्ड्स पाहिजे तो कीवर्ड्स तुम्हाला त्या ठिकाणी टाईप करायचा आहे, की जेणेकरून तुम्हाला ते ॲड्स त्या ठिकाणी दिसतील आणि तुम्हाला त्या प्रकारे रिसर्च. आता मी या ठिकाणी गेल्यानंतर इथं डिजिटल प्रोडक्ट म्हणून एक टाईप करतो किंवा ई बुक्स टाईप करतो. मग मला त्या ठिकाणी ई बुक्स येऊन जातील. आता कोणकोणते येतात तर ते पण मी तुम्हाला सगळ्या गोष्टी समजावून सांगणार आहे. सर्वप्रथम तुम्हाला इथं जाहिराती श्रेणी निवडा. या ठिकाणी सर्व जाहिराती करायचं आहे. सर्व जाहिरातीनंतर तुम्हाला या ठिकाणी कीवर्ड्स टाईप करायचं. आता आपण इथं ई बुक्स म्हणून टाईप करूया. तुम्ही कोणतेही तुम्हाला जे काही पाहिजे तुमचं निश आहे त्या प्रकारे तुम्ही टाईप करू शकता. तुम्हाला जे डिजिटल प्रोडक्ट पाहिजे ते तुम्ही तिथं सर्च करू शकता आणि त्या प्रकारे तुम्हाला तिथं वेगवेगळे ॲड्स येतील आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमची जाहिरात बनवू शकता किंवा तुमचं बुक्स तुम्ही फाइंड करू शकता, तुम्हाला जसं बुक्स पाहिजे तसं. आता सध्याला ई बुक्स कोणत्या प्रकारे चालत आहेत हे तुम्हाला दिसून येईल. हे बघा तुम्ही स्पोकन इंग्लिश स्टडी मटेरियल म्हणून एक आलेलं आहे. अशा वेगळ्या प्रकारचे तुम्हाला या ठिकाणी ॲड्स दिसतील आणि त्या ॲड्सचा वापर करून तुम्ही ई बुक्स फाइंड करू शकताय आणि त्याप्रमाणे तुम्ही त्याला सेल आउट करू शकताय. चांगले मार्केट तुम्ही त्या ठिकाणी ओपन करू शकताय. ह्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे ई बुक्स दिसत आहेत. वेगवेगळे आता इथं बघा, जनरेट ई बुक्स, लीड मॅनेज, रिपोर्ट्स, PDF गाईड्स. यासाठी एक म्हणजे AI टूल्स आहे ज्याच्यातून तुम्ही ई बुक्स जनरेट करू शकताय. तर तसं वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला सॉफ्टवेअर्स येतील त्या संदर्भात, त्या कीवर्डच्या संदर्भात तुम्ही असे फाइंड्स करू शकता तुमचे ई बुक्स. इथं तुम्हाला सॉफ्टवेअर आलेलं दिसतं आहे, AI टूल्स तुम्हाला आलेलं दिसतं इथं. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी भरपूर असे ई बुक्स तुम्हाला आलेले दिसत आहेत आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचं डिजिटल प्रोडक्ट रिसर्च किंवा फाइंड करू शकता. आणि विनिंग प्रोडक्ट्स जर तुम्हाला मिळवायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी येऊन जातील. आता या ठिकाणी हे पण तुम्ही बघू शकताय की ते ॲड्स कशा प्रकारे चालवत आहेत किंवा त्यांचं लँडिंग पेज कसं आहे, म्हणजे त्यांची वेबसाईट कशी आहे. तर इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याची सर्व माहिती मिळून जाते. लोड व्हायला जरा वेळ लागतो कारण की थोडासा नेटचा प्रॉब्लेम आहे त्यामुळं.
आता या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की हे लँडिंग पेज या ठिकाणी तुमच्यासमोर आलेलं आहे. अतिशय चांगल्या प्रकारे हे लँडिंग पेज डिझाईन केलेलं आहे आणि या लँडिंग पेजच्या डिझाईनला ज्यावेळेस आपण या ठिकाणी क्लिक करतो त्या ठिकाणी आपल्याला हे $17 आपण देऊन ह्याचा ॲक्सेस मिळू शकतो. तर ह्याच्यात काय काय तुम्हाला ॲक्सेस मिळतं हे सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट करून सांगितलेल्या आहेत. मग तुमचं डिजिटल प्रोडक्टसाठी तुम्ही अशा प्रकारे लँडिंग पेज बनवून तुम्ही सेल आउट करू शकताय. मग ते फेसबुकच्या माध्यमातून असेल गुगलच्या माध्यमातून असेल किंवा ऑफलाईनच्या माध्यमातून असेल किंवा ऑर्गॅनिक मार्केटिंगच्या माध्यमातून असेल. अशा प्रकारे आता आपण अजून काही प्रोडक्ट बघूया आणि लँडिंग पेज पण आपण बघूया. हे बघू शकता अजून भरपूर असे लँडिंग पेज या ठिकाणी उपलब्ध आहेत, ॲड्स आहेत. आता आपण बुक्स म्हणून आहे त्याचं बघूया आपण काय आहे नेमकं ते. इथं बघू शकता हे सगळी इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी दिलेली आहे, तुम्ही अभ्यासू शकताय. असे या ठिकाणी तुम्हाला ॲड लायब्ररी रिपोर्ट दिसतो, ॲड लायब्ररी API आहे, ब्रँडेड कंटेंट आहे, असे वेगवेगळे इथे तुम्हाला फ्लिपबुक्स. आता आपण ही जाहिरात बघितलेली आहे. अजून काही आपण जाहिरात बघूया जेणेकरून तुम्हाला आणि हे तुम्ही एकदा अभ्यासा फेसबुक ॲड्स लायब्ररीवर जाऊन आणि रिसर्च करून घ्या जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत होतील. आणि जर काही समजलं नसेल तर मला क्वेश्चन विचारा, मी त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजावून सांगतो. धन्यवाद.